ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. 8 दशकांपासूनचा चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड. आशा भोसले यांचं ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालंय. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी याबाबतची माहिती दिली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्यानं त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आनंद भोसले यांनी नेमकं काय सांगितले पाहूयात. आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली की त्यांची आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. आशा भोसलेंचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत त्या लोअर परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली.